सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र, बार्शीमध्ये भाजप विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी. सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण. अकोला महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा. पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ कायम. प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट नोंदणी केल्यानं वडेट्टीवार समर्थकांचा आक्षेप. विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष. कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार. नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे 16 जानेवारीपासून बेपत्ता. दोघंही संपर्काबाहेर गेल्यानं ठाकरेंचं टेन्शन वाढलं. मुंबई महापालिकेतील महापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली. भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण नाही. नवीन महापौराची निवड फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता. किशोरी पेडणेकरांना गटनेता बनवल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी. महत्वाची पदं वरळी मतदारसंघातच का, नाराज पदाधिकाऱ्यांचा सवाल. दोन व्यापाऱ्यांकडून आपल्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न. 2 व्यापाऱ्यांच्या गुलामीत जगणार नाही, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर टीका. माझ्या डॉक्टरचा गुण उद्धव ठाकरेंना आला. माझ्या डॉक्टरांनी पक्ष बदलला की काय असं वाटलं. राजकीय परिस्थितीवर राज ठाकरेंची टोलेबाजी. मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं रुपाली ठोंबरेंना भोवलं. पुण्यात रुपाली ठोंबरेंवर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी. हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण. बुलढाण्यामध्ये 4थीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण. गंभीर जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा इथली घटना. शिक्षकावर कारवाईची पालकांकडून मागणी.